Hello students, so today we are going to discuss the next part of the kinematics, that is the conservation of the linear momentum. In the last lecture we discussed the concepts regarding the distance, displacement, velocity, acceleration, and of course we are having the different forms which we are going to study in a 11th standard. Also we have seen the definition for the momentum. It is a product of mass into velocity, okay, and that momentum concept it is applicable in a Newton's second law of motion. So we have also discussed Newton's first law of motion, Newton's second law of motion, and Newton's third law of motion. Now we can see the concepts regarding the conservation of momentum. Means whenever there is a force applied to the system, okay, after the application of the force to the system, whatever the type of the energies, the energy असेल kinetic energy, the energy असेल potential energy, दोन्ही एनर्जीज फक्त एकमेकांचा फॉर्म बदलून ऑब्जेक्टला त्या मिळतात. पण ऑब्जेक्टला त्या एनर्जी मिळाल्यानंतर एक एनर्जी ज्यावेळेला कमी होते त्यावेळी दुसरी एनर्जी वाढते, किंवा दुसरी एनर्जी वाढली तर पहिली एनर्जी कमी होते. म्हणजे एकाची एनर्जी दुसऱ्याला मिळते पण सिस्टीमची टोटल एनर्जी काय होते, कॉन्स्टंटच असते. फॉर एक्झाम्पल जर घेतलं तर हा आता इथे एक पेन आहे, एका पर्टिक्युलर हाईटला ग्राउंडपासून एका पर्टिक्युलर हाईटला हा पेन आहे, म्हणजे याची पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, मॅक्सिमम. आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितिज ऊर्जा, बरोबर. एका पर्टिक्युलर हाईटला ऑब्जेक्ट आहे म्हणजे याची पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम आहे. याला काही कायनेटिक एनर्जी आहे का, नाही. याची कायनेटिक एनर्जी किती आहे, 0. इट्स कायनेटिक एनर्जी इज सेड टू बी 0. बट व्हेन आय रिलीज दिस पेन फ्रॉम हाईट, व्हॉट हॅपन्स, दॅट पेन कम्स टुवर्ड्स द ग्राउंड. म्हणजे हाईटला असताना पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम, याला रिलीज केल्यानंतर काय होणार आहे, पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट्स इनटू कायनेटिक एनर्जी. मग सिस्टीमची टोटल एनर्जी काय आहे, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. मग ज्या पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते त्याला काय झालं, पोटेन्शियल एनर्जी डिक्रीजेस, अँड व्हेन ऑब्जेक्ट अंडर मोशन कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस. पण सिस्टीमची टोटल एनर्जी काय झाली, कॉन्स्टंट झाली, म्हणजे एनर्जी काय झाली, कन्झर्व झाली. सो कीप इन माइंड, कन्झर्वेशन मीन्स हॅविंग द कॉन्स्टंट व्हॅल्यू आफ्टर द ॲप्लिकेशन ऑफ द फोर्स. खाली सोडला, पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट्स इनटू कायनेटिक एनर्जी, सो दॅट इट्स टोटल एनर्जी रिमेन द सेम. पण एक एनर्जी कमी झाली आणि दुसरी एनर्जी वाढली. म्हणजे कोणती एनर्जी कमी झाली, पोटेन्शियल एनर्जी कमी झाली. कोणती एनर्जी वाढली, कायनेटिक एनर्जी वाढली. पण इवन वन एनर्जी डिक्रीजेस, अदर एनर्जी इंक्रीजेस, द ॲडिशन ऑफ बोथ एनर्जीज विल बी कॉन्स्टंट. मीन्स आय कॅन से टोटल एनर्जी सेड टू बी कन्झर्व. तोच मोमेंटम ऑब्जेक्टचं कोलिजन झाल्यानंतर तो राहतो का, तो चेंज होतो, हे इथं आपण बघायचं आहे ॲज ए कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. दिस यू हॅव सीन इन द 10th स्टँडर्ड. कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, व्हॉट इज मीन बाय मोमेंटम. फर्स्ट, मोमेंटम इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी इज कॉल्ड एज अ मोमेंटम. याचं युनिट काय असणार आहे बघा, मास कशामध्ये मोजायचं, किलोग्रॅम. वेलॉसिटी म्हणजेच काय, मीटर पर सेकंड. सो दिस इज द unit for momentum, it is a kg meter per second. आता conservation of momentum, before collision of two bodies and after collision of two bodies, बॉडीचा मोमेंटम कन्झर्व होतोय का नाही हे चेक करायचं आहे. या ठिकाणी बॉडी येतो, दिस इज बॉडी ए, ओके. दिस बॉडी ए इज मुव्हिंग विथ मोमेंटम. या बॉडीचं मोमेंटम काय असणार बघा, जर या बॉडीचं मास m1 असेल तर याचा मोमेंटम काय असणार आहे, m1 u1. दुसरी बॉडी आहे करते अशी, त्यानंतर मोशन, ही दुसरी बॉडी आहे बी, त्या बॉडीचं मोमेंटम किती आहे, इट इज m2 इंटू u2. बघा, बोथ बॉडीज विच आर मुव्हिंग विथ मोमेंटम m1 u1 फॉर A and m2 u2 for B. When these bodies are said to be collide to each other, after collision of these two bodies, त्या ठिकाणी त्या बॉडीचं काय होणार आहे, कोलिजन होणार आहे. आणि कोलिजन झाल्यानंतर ए बॉडी इकडे येईल, कोलिजन झाल्यानंतर ए बॉडी इकडे येईल, ओके, आणि बी बॉडी इकडे जाईल. आफ्टर कोलिजन ए बॉडी इकडे जाईल, बी बॉडी इकडे, म्हणजे दोघांचा मोमेंटम एकमेकाला ट्रान्सफर झाला. कशामुळं, ड्यू टू कोलिजन. कोलिजन म्हणजे समोरासमोर दोघांची काय धडक झाली. So when they collide with each other, their momentum will change. हो, या चेंज मोमेंटम कसा असणार आहे बघा.
ही बॉडी ए आणि ही बॉडी बी. बिफोर कोलिजन ए बॉडी मोमेंटम m1v1, बिफोर कोलिजन बी बॉडी मोमेंटम m2u2. आता दोघं एकमेकांना कोलाइड झाले धडकले आणि परत बाहेर पडले. मग कोलिजन झाल्यानंतरचा मोमेंटम आणि कोलिजनच्या अगोदर मोमेंटम सेम आहे का वेगवेगळा आहे आपण डिस्कस करायचं आहे ॲज ए कोलिजन कंझर्वेशन ऑफ मोमेंटम. मग ही सिस्टीम कशी आहे, या पॉईंटला काय होणार आहे दोघांचं कोलिजन. सो ही सिस्टीम जी आहे याला मी काय म्हणतो बिफोर कोलिजन. दिस इज सेड टू बी बिफोर कोलिजन सिस्टीम फॉर द टू ऑब्जेक्ट्स. याच्यानंतर काय झालं दोघांचं कोलिजन झालं आणि दोघं परत त्यांची डायरेक्शन अशी झाली. ओके, सो दिस आय कॅन से आफ्टर कोलिजन. दिस इज आफ्टर कोलिजन. मग आफ्टर कोलिजन याची व्हेलॉसिटी मी घेतो v1. याचं मास सेमच आहे m1. ए बॉडीची इनिशियल व्हेलॉसिटी किती होती u1. आफ्टर कोलिजन ए बॉडीची व्हेलॉसिटी किती झाली v1 झाली. बॉडीचं मास सेम आहे m1. त्यामुळे बॉडी m1 v1 इतक्या मोमेंटमने कोलिजन झाल्यानंतर पुढे जाणार. बॉडी बी याची इनिशियल व्हेलॉसिटी किती होती u2. आफ्टर कोलिजन बॉडी मूव्हिंग इन अ सर्टन डायरेक्शन विथ इट्स ओन मोमेंटम. बॉडी बीचं मास m2, बॉडी बीचं मोमेंटम v2. बघा समजते का, कोलिजनच्या अगोदर दोघांचा मोमेंटम काय होता, एकाचा मोमेंटम m1v1, दुसऱ्याचा मोमेंटम m2u2. सो दिस कंडिशन इज सेड टू बी बिफोर कोलिजन. दोघं एकमेकांना जेव्हा कोलिजन होणार, कोलिजन झाल्यावर काय होणार आहे, दे कॅन मूव्हिंग इन अ सर्टन डायरेक्शन. म्हणजे ए गेला इकडं, बी आला इकडं. एचा मोमेंटम किती आहे कोलिजन झाल्यानंतर m1v1. बीचा मोमेंटम कोलिजन झाल्यानंतर किती आहे, इट इज अ m2 × v2. मग कन्झर्वेशन मोमेंटम होतोय का नाही ते आपण या ठिकाणी चेक करायचं. इथं आहे बरोबर. इकडून काय झालं, परत फोर्स अप्लाय झाला आणि ते कोलाइड झाले बरोबर. ए बी वरती फोर्स अप्लाय करणार आहे F1. ए बी वरती फोर्स अप्लाय करणार आहे F1. त्याच वेळेला बॉडी बी ए वरती फोर्स अप्लाय करणार आहे F2. ऍक्शन आणि रिॲक्शन रे. जर या दोन बॉडी अशा आल्या ए आणि बी, इथं कोलिजनला काय करणार आहे, ए बॉडी बी वरती फोर्स अप्लाय करणार, ॲट द सेम टाइम बी बॉडी अप्लाइड फोर्स ऑफ ए. म्हणजे दोन्ही फोर्स कसे आहेत एकमेकांच्या अपोजिट, ॲक्शन आणि रिॲक्शन आपल्याला. जर ए न बी वरती फोर्स अप्लाय केला, हा जर ॲक्शन घेतला, तर बी सुद्धा काय करणार आहे, ए वरती फोर्स अप्लाय करणार, दॅट इज सेड टू बी अ रिॲक्शन. म्हणून मी असं म्हणतो एचा बी वरती अप्लाय होणारा फोर्स F1 आणि बीचा ए वरती अप्लाय होणारा फोर्स F2. मायनस इन देअर बोथ आर अप्लाइड अपोजिटली डिरेक्टेड. त्यामुळे हे दोघं फोर्स एकमेकांना अप्लाय केल्यामुळे काय झालं, परत त्याची डायरेक्शन चेंज झाली. मग हे इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. F1 इज इक्वल टू मायनस F2. काही बुकमध्ये असं दिलं आहे F12 इज इक्वल टू मायनस F2. ते पण करेक्ट इक्वेशन आहे. आता बघा या केसमध्ये इनिशियल मोमेंटम ऑफ ए इथे आहे m1u1. इनिशियल मोमेंटम ऑफ बी कोलिजन व्हायच्या अगोदर किती आहे m1u1. हिअर इज m2u2. कोलिजन झाल्यानंतर काय झालं आहे, त्याचा फायनल मोमेंटम, कुणाचा फायनल मोमेंटम ऑफ ए इथे असू शकतो m1v1. कोलिजन झाल्यानंतर मोमेंटम एवढा आहे. ओके, आणि कोलिजन झाल्यानंतर बीचा मोमेंटम काय, फायनल मोमेंटम ऑफ बी आफ्टर कोलिजन इट इज सेड टू बी m2 × v2. बरोबर आहे. आता मोमेंटम कन्झर्व होते का नाही, म्हणजे जरी कोलिजन होण्याअगोदर दोघं एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटीने आले, कोलिजन झाल्यानंतर जरी एकाची व्हेलॉसिटी कमी झाली तर दुसऱ्याची व्हेलॉसिटी वाढते. कारण का बघा, जर याची व्हेलॉसिटी असेल 10 मीटर पर सेकंद, याची व्हेलॉसिटी असेल 10 मीटर पर सेकंद, कोलिजन झाल्यानंतर याची जर 5 मीटर पर सेकंद असेल तर याची असणार आहे 15 मीटर पर सेकंद. म्हणजे बघा, बिफोर कोलिजन व्हेलॉसिटी किती होती, याची 10 याची 10, 20 व्हेलॉसिटी म्हणजे इथं आलं. कोलिजन त्याची कमी झाली. आफ्टर कोलिजन व्हेलॉसिटी ऑफ ए डिक्रीजेस. मग ही व्हेलॉसिटी गेली कुठं, इकडे गेली. बॉडी बी ला मिळाली याची व्हेलॉसिटी, त्यामुळे याची व्हेलॉसिटी
5 ने वाढणार आहे, म्हणजे याची व्हॅलॉसिटी 10 ची म्हणजे काय झाली 15 झाली. मग बघा कोलिजन व्हायच्या अगोदर व्हॅलॉसिटी होती दोघांची व्हॅलॉसिटी टोटल किती होती 20. आफ्टर कोलिजन व्हॅलॉसिटी किती झाली 5 आणि 15 20, म्हणजे व्हॅलॉसिटी कन्झर्व झाली. हेच आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. बिफोर कोलिजन मोमेंटम आणि आफ्टर कोलिजन मोमेंटम तोच असणार आहे का चेंज होणार आहे ते या ठिकाणी आपण बघायचं आहे. सो इनिशियल मोमेंटम ऑफ बॉडी A m1 u1, इनिशियल मोमेंटम ऑफ बॉडी B m2 u2, फायनल मोमेंटम ऑफ A is m1 v1 and final momentum of B is said to be m2 into v2. पण फोर्स कशात बघा अपोजिट डिरेक्शन आहे. ॲक्शन रिॲक्शन F1 is equal to minus F2. पण फोर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे न्यूटन्स लॉ m1 into a1 पहिल्या बॉडीचा फोर्स m1 a1 इतका ॲक्ट होणार आहे आणि तो a1 इतक्या ॲक्सलरेशनला ऑब्जेक्ट यायला आहे इज इक्वल टू मायनस न्यूटन्स लॉ सेकंड बॉडीसाठी m2 into a2. ओके m2 into a2 हे इक्वेशन आता लक्षात ठेवा. m1 a1 is equal to minus m2 a2. मग a1 म्हणजे काय ॲक्सलरेशन, इकडे a1 म्हणजे काय परत ॲक्सलरेशन. मग a1 ॲक्सलरेशन कसं फाइंड आउट करणार बघा याच्यामध्ये a1 घ्या किंवा a2 घ्या काही प्रॉब्लेम नाही. मी असं घेतो दोन्ही इक्वेशन इक्वेट करण्यासाठी. दॅट इज आफ्टर कोलिजन m2 a2 is equal to minus m1 a1. कसंही घ्या ॲक्शन रिॲक्शन इक्वेशन हे सेमच असणार आहे. नाउ a2 म्हणजे काय ॲक्सलरेशन. a2 म्हणजे कुणाचं ॲक्सलरेशन दुसऱ्या बॉडीचं ॲक्सलरेशन. ही दुसरी बॉडी जी आहे B याचं आहे a2 आणि याचं ॲक्सलरेशन a1. आफ्टर कोलिजन a2 बघा असं लिहू का डायरेक्ट v2 minus u2 अपॉन टाइम. ॲक्सलरेशन म्हणजे काय व्हेलॉसिटी अपॉन टाइम. पण बिफोर कोलिजन व्हेलॉसिटी किती होती u2, आफ्टर कोलिजन व्हेलॉसिटी किती आहे v2. सो चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम u2 ची v2 मध्ये कन्वर्ट झाली. दॅट्स वाय v2 minus u2 अपॉन टाइम. ॲक्सलरेशन डेफिनेशन काय चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. पण व्हेलॉसिटी कितीने चेंज झाली v2 minus u2. ही u2 ची v2 झाली इन पर्टिक्युलर टाइम. दॅट्स वाय डिवाइडेड बाय टाइम. To change in velocity upon time, that is acceleration for second body. and पहिल्या बॉडीचं काय acceleration असणार आहे तसंच पहिल्या बॉडीचं acceleration काय असणार आहे v1 minus u1 upon t. v1 minus u1 upon t. So this is acceleration of second body after collision and this is acceleration for first body after collision. Change of velocity upon time, change of velocity upon time. आता या व्हॅल्यूचं कुठं करूयात आपण. Therefore, m2 v2 minus u2 upon t is equal to minus m1 a1 value काय v1 minus u1 upon t. t कैसे मालूम है टाइम कैंसिल करा. Therefore, m2 v2 minus m2 u2 is equal to minus m1 v1 minus minus plus m1 u1. Therefore, m2 v2 plus m1 v1 is equal to m1 u1 plus m2 u2. हे मायनस m2 u2 RHS ला घेतलं मायनस m1 v1 LHS ला घेतलं. मग इक्वेशन असं आलं m2 v2 plus m1 v1. m2 v2 काय बघा m2 v2 सेकंड बॉडीचा मोमेंटम प्लस m1 v1 काय बघा m1 v1 काय पहिल्या बॉडीचा मोमेंटम. हा काय आहे मोमेंटम आफ्टर कोलिजन इज इक्वल टू m1 v1 काय m1 v1 मोमेंटम बिफोर कोलिजन फॉर बॉडी A. m2 u2 काय m2 u2 काय मोमेंटम बिफोर कोलिजन फॉर बॉडी B. मग हे इक्वेशन आपण करूया मोमेंटम आफ्टर collision. Momentum after collision m2v2 plus m1v1 m2v2 plus m1v1 हा काय आहे सिस्टीमचा मोमेंटम आफ्टर कोलिजन आणि m1u1 plus m1u1 plus m2u2 हा काय आहे मोमेंटम बिफोर कोलिजन. इट इज अ मोमेंटम
बिफोर कोलिजन. म्हणजे काय झालं, मोमेंटम कन्झर्व झाला. जो कोलिजन नंतरचा मोमेंटम आहे तोच कोलिजनच्या अगोदरचा मोमेंटम बॉडीचा राहणार आहे. एकाचा मोमेंटम जर कमी झाला तर तो मोमेंटम काय मिळणार आहे, दुसऱ्या बॉडीला मिळणार आहे. किंवा दुसऱ्या बॉडीचा मोमेंटम कमी झाला तो मोमेंटम कोणाला मिळणार आहे, पहिल्या बॉडीला मिळणार आहे. पण सिस्टीमचा मोमेंटम काय झाला, कॉन्स्टंट राहिला. म्हणजे मोमेंटम काय झाला, कन्झर्व. मोमेंटम काय झाला, कन्झर्व. सो दिस इज सेड टू बी conservation of momentum when two bodies are said to be coordinate with respect to each other. So this is your final statement. Momentum of system is said to be conserved. That is, momentum before collision always equal to momentum after collision. So keep in mind this equation. Now next we will see the concepts regarding the work. आता तुम्हाला वर्क म्हणजे काय माहिती असेल, थोडं रिकॉल करून बघा. वर्क म्हणजे काय, कसं डिफाइन करणार वर्क. दिस इज द प्रोडक्ट ऑफ, इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. इन डेली लाईफ आपण दररोजच्या जीवनामध्ये हे वर्क डन आपण होत असते. व्हाईल लिफ्टिंग द ऑब्जेक्ट, व्हाईल पुशिंग द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट ओढताना, ऑब्जेक्ट उचलताना किंवा ऑब्जेक्ट ढकलताना तुम्ही त्याच्यावरती काय करताय, यू आर अप्लाइंग वर्क. तर ते वर्क किती असतं, इट इज फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. देन विल सी व्हॉट इज युअर वर्क. द प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट इट इज कॉल्ड एज अ वर्क. मध्ये काय आहे प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट ते आपण बघूया. इथे एक ऑब्जेक्ट आहे, हा एका ग्राउंड सरफेसवरती आहे. याला मला पोझिशन ए पासून पोझिशन बी ला इथं आणायचं आहे. कुठं, इथं आहे. न्यायचं आहे कुठं, पोझिशन बी ला. मग काय केलं पाहिजे, यू हॅव टू अप्लाय फोर्स. इफ यू अप्लाय द फोर्स, हे असं काय म्हणलं, फोर्स व्हेरिएबल आहे. जर असं म्हणलं असतं तर तो फोर्स काय असता, कॉन्स्टंट आहे. त्यामुळे लक्षात घ्या, ज्याच्यावर आपण डायग्राम काढतो त्याच्यावर त्याचं मिनिंग वेगळं असतं. हा फोर्स कसा आहे, व्हेरिएबल, त्यामुळे तुम्ही असं दाखवतो. फोर्स अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट ए आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाइम, ऑब्जेक्ट रीचिंग टू दी पोझिशन बी. ऑब्जेक्ट रीचिंग टू दी पोझिशन बी, काही वेळानंतर ऑब्जेक्ट बी पोझिशनला आला म्हणजे त्याने डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं, एक्स. ए पासून बी पर्यंत डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं, एक्स. म्हणजे काय झालं बघा, बॉडीवरती फोर्स अप्लाय केला त्यामुळे बॉडीने डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं, एक्स. बॉडीवरती फोर्स अप्लाय केला, एफ, त्यामुळे बॉडीचं डिस्प्लेसमेंट झालं किती, एक्स. मग त्या बॉडीवरती वर्क डन, त्याच्यावर कार्य किती अप्लाय झालं, त्याच्यावर कार्य म्हणजेच वर्क. सो वर्क डन ॲक्टिंग ऑन द बॉडी इट इज सेड टू बी फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. बघा समजतंय का, एफ इतका फोर्स अप्लाय केला म्हणून बॉडी बी इतक्या पोझिशनला गेली. अगोदर होती कुठं, ए ला, या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती होतं, 0. पण तुम्ही जर फोर्स अप्लाय केला तर काय झालं, बॉडी मुव्हिंग फ्रॉम पोझिशन ए टू द पोझिशन बी, बॉडी विच covers the displacement x. So the applied force into displacement x that gives work done on body A. Body A वरती किती वर्क डन झाले, W is equal to F into x. हे इन जनरल तुम्हाला माहिती आहे. आता याचं युनिट बघा, फोर्स कशामध्ये मोजा तुम्ही, न्यूटन. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, मीटर. म्हणजे वर्क डनचं युनिट काय बघा, न्यूटन मीटर. आता घरी तुम्ही बऱ्याच वेळेला एक असं काहीतरी खेळलं असतं, तुम्ही असं ओढताय, तुम्ही वर्क असं करत नाही, तुम्ही वर्क असं करताय, म्हणजे त्याची फिगर मी काढतो मला. हे असा ऑब्जेक्ट आहे, याला पुढे न्यायचं आहे, बरोबर. तुम्ही असं फोर्स अप्लाय करा किंवा इकडून फोर्स अप्लाय करा. असा फोर्स अप्लाय केला काय होणार आहे, बॉडी अशी पुढे येणार आहे, अशी पुढे येणार आहे. म्हणजे याच्यावरती अप्लाय होणारा फोर्स आणि त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं म्हणजे तेवढं त्याच्यावर होणार आहे, एफ इंटू एक्स. पण असं न घेता बघा, मी आता सिंपल वेने जात नाही, इथं असा फोर्स अप्लाय केला म्हणजे खेळण्याची गाडी असते बघा, खेळण्याच्या गाडी तुम्ही दोरी बांधताय आणि तुम्ही गाडी कशी ओढताय, अशी ओढताय, तुम्ही गाडी अशी ओढत नाही किंवा डिस्प्लेसिंग द व्हेकल लाईक दिस, म्हणजे असा फोर्स अप्लाय केला. मग असा फोर्स अप्लाय केला बॉडी पुढे येणार का, नक्कीच येणार आहे. असा फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडी पुढे येणार आहे का, नक्की येणार आहे. पण या पोझिशनला असताना
या पोझिशनला असताना बघा फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट काय मिळालं तुम्हाला वर्क डन. पण याच्यापेक्षा ही केस 1 मी कन्सिडर करतो आणि ही केस 2 कन्सिडर करतो. केस 1 बघा आणि केस 2 बघा. कोणत्या केसमध्ये बॉडी इझिली डिस्प्लेस होईल? 1 केसमध्ये का 2 केसमध्ये? 1 केसमध्ये बॉडी इझिली डिस्प्लेस होणार. इकडे पण होणार, पण कम्पेअर टू 1 केस 2 मध्ये बॉडी इझिली डिस्प्लेस होणार नाही. इट विल डिस्प्लेस बट कम्पेअर टू 1 डिस्प्लेसमेंट इज सेड टू बी लेस. फक्त लक्षात ठेवा ही कन्सेप्ट. मग आता या डायरेक्शनला मी फोर्स अप्लाय करतोय. ओके, ही त्याची काय डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स, बरोबर का? या डायरेक्शनला अप्लाय केलं. मग त्याचा ओरिजिनल दिशा होती या दिशेला, या डायरेक्शनला बॉडी जाणार होती. पण इकडे फोर्स मी अप्लाय करणार होतो, पण मी फोर्स अप्लाय केला असा. म्हणजे त्याच्या मीन डायरेक्शन पासून त्या अप्लाइड फोर्सनं किती अँगल केलेला आहे? त्या फोर्सने अँगल किती कव्हर केला आहे? थिटा. बघा फोर्स मी असा अप्लाय करण्याच्या ऐवजी फोर्स असा अप्लाय केला, म्हणजे त्याच्या ॲक्शन ही त्याची पहिली काय होती? ॲक्शन ऑफ फोर्स. असं ओढण्याच्या ऐवजी मी त्या बॉडीला असं जर ओढलं तर तो जो फोर्स आहे एफ, त्याने त्याच्या मीन लाईन ऑफ ॲक्शनपासून किती अँगल केला आहे? थिटा. मग बघा हा काय झाला? अँगल मी म्हणतो याला AFC, बरोबर. मग या ठिकाणी फोर्सची किंमत काय आहे? मग या ठिकाणी वर्क डन किती हे आता आपल्याला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर आपण डिस्कस करू. बॉडी अशी ओढण्याच्या ऐवजी बॉडीनी अशी ओढायला लागली. बॉडी पुढे येणारच आहे, पण ह्या त्याच्या लाईन ऑफ ॲक्शनपासून त्या फोर्सने किती अँगल केला आहे? थिटा. मग या ठिकाणी फोर्सचं एक्झॅक्ट व्हॅल्यू काय आणि या ठिकाणी किती वर्क डन झालं आहे ते आपण बघूया. बघा थिटा कॉस थिटा कसा काढणार बघा. या केसमध्ये हा काय आहे? फोर्स, टोटल फोर्स. कॉस थिटा इज इक्वल टू AF अपॉन ॲडजस्टमेंट अपॉन हायपोटेनस ना. बघा या ठिकाणी मी AC घेतो. AC होणार मग AC अपॉन FC, बरोबर. देअरफॉर बघा AC ची व्हॅल्यू काय आली? AC ची व्हॅल्यू काय आली? इट इज FC cos theta. AC ची व्हॅल्यू काय आली बघा? इट इज FC cos theta. म्हणजे हा कंपोनंट AC जो आहे या कंपोनंटला फोर्स व्हॅल्यू किती आली बघा? इट इज FC cos theta, बरोबर. FC cos theta. आणि हा जर मी या ठिकाणी स्क्वेअर घेतला आणि तो साइन जर घेतला तर मला या ठिकाणी कोणता कंपोनंट मिळणार आहे? साइन कंपोनंट मिळणार आहे. या ठिकाणी कोणता कंपोनंट मिळणार आहे? साइन कंपोनंट. कारण हा FC आणि ही बाजू या दोन्ही सारख्याच आहेत आणि ही AC आणि ही बाजू ही सारखीच आहे. मी याला म्हणतो BF आणि AC सेम आहे. FC आणि BA सुद्धा सेम आहे. जर हा AC साइन थिटा असेल तर हा BF असतो इट इज FC साइन थिटा. मग या डायरेक्शन मी फोर्स अप्लाय केला, बरोबर. या डायरेक्शनचा फोर्स अप्लाय केला तर त्या फोर्सचे दोन कंपोनंटमध्ये रिझोल्युशन होतं. एक म्हणजे FC cos theta अलॉंग हॉरिझॉन्टल डायरेक्शन आणि दुसरा या रिझल्टंट फोर्सचा दुसरा कंपोनंट काय असणार आहे? इट इज FC sin theta. मग हे असं का झालं? लक्षात घ्या. फोर्स अगोदर होता असा, ज्यावेळेला फोर्स त्याची दिशा बदलतो, फोर्स इथला ज्यावेळेला इथं जातो, रिझल्टंट फोर्स ज्यावेळेला इथं जातो त्यावेळी तो काय करत असतो? त्याच्या दोन कंपोनंटमध्ये स्प्लिट करत असतो. रिझल्टंट फोर्स विच इज रिझॉल्व इनटू टू कंपोनंट. वन कंपोनंट इज सेड टू बी F cos theta and second component is said to be F sin theta. आणि जर तुम्हाला थीटा माहिती असेल तर तुम्ही या डायरेक्शनला किती फोर्स अप्लाय केलाय हे तुम्ही इझिली काढू शकताय. मग या केसमध्ये वर्क डन किती झालं बघा? वर्क डन इज इक्वल टू इट इज FC cos theta, बरोबर का? वर्क डन इज इक्वल टू FC cos theta. हे डिस्प्लेसमेंट आहे AC, ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा वर्क इज इक्वल टू FC cos theta अपॉन x आणि y डायरेक्शनला वर्क किती झालं? इट इज FC sin theta. तुम्ही दोन्ही जर ऍड केला युजिंग पायथागोरस थेरम, बघा याची व्हॅल्यू काय?
FC cos theta आणि हा FC sin theta. तुम्ही जर पायथागोरस थेरम यूज केला तर तुम्हाला AF ची व्हॅल्यू मिळू शकते बघा. यू विल गेट AF व्हॅल्यू. म्हणजे AF ची व्हॅल्यू कशी काढणार बघा. AF स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस FC स्क्वेअर. AC स्क्वेअर किती आहे? FC स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा. याची व्हॅल्यू किती आहे? FC स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा. मग हे sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर काय झालं पण मग डायरेक्ट काय मिळालं? FC स्क्वेअर दॅट इज AF स्क्वेअर. म्हणजे AF काय मिळाला? FC मिळाला. म्हणजे AF ची व्हॅल्यू काय मिळाली? डायरेक्ट FC. म्हणजे जे डिस्प्लेसमेंट झालंय AC हे तेच असणार आहे बघा. व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट हे AC कडे झालं, इकडे अप्लाय केला फोर्स, तर FC इतकं डिस्प्लेसमेंट ॲक्च्युअल त्या बॉडीचं तुम्हाला मिळणार आहे. हे कधी केसेस पॉसिबल आहे? व्हेन यू चेंज द डायरेक्शन ऑफ फोर्स. अगोदर फोर्सची डायरेक्शन अशी होती, अशी घ्यायची आहे, तर फोर्सची डायरेक्शन अशी झाली, मग त्याला फोर्स किती अप्लाय झाला बघा. इट इज सिम्पली फोर्स किती अप्लाय झाला बघा. इट इज सिम्पली FC. आणि वर्क डन किती झालं? इट इज FC cos थीटा. जर हा त्याचा ओरिजिनल फोर्स डायरेक्शन आहे, बॉडी नंतर अशी ओढली, दोघांच्या मध्ये अँगल थीटा आहे, तर दोघांच्या मध्ये अँगल 0 असेल तर cos 0 काय आला? cos 0 1. म्हणजे जेवढं वर्क डन तेवढंच काय असणार आहे? FC. सो ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट रिगार्डिंग द डायरेक्शन ऑफ फोर्स when it is changing from its original position. Then work done also changes its value. So here we have discussed the concepts regarding the work done.